नाव वी ऑब्झर्व द रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप. टेलिस्कोप आपल्याला सहसा माहिती आहे. टेलिस्कोप हा खूप दूरचे जे ऑब्जेक्ट्स आहेत ते ऑब्झर्व करण्यासाठी आपण वापरतो, जसं की स्टार्स असतील किंवा प्लॅनेट्स आहेत. हे ऑब्झर्व करण्यासाठी आपण टेलिस्कोपचा यूज करतो. तर स्टार्स किंवा प्लॅनेट्स जर आपण आपल्या दृष्टीने जर बघितलं तर ते आपल्याला पॉईंट ऑब्जेक्ट्ससारखे ऑब्झर्व होतात, छोटे आपल्याला ऑब्झर्व होतात. म्हणजेच दॅट स्टार्स आर लाईक ल्युमिनस पॉईंट ऑब्जेक्ट्स. स्टार्स हे ल्युमिनस पॉईंट ऑब्जेक्ट्स असणार आहेत, पण आपल्यासाठी दॅट आर दी पॉईंट ऑब्जेक्ट. ते कसे ऑब्झर्व होऊ शकतात? पॉईंट ऑब्जेक्टसारखे आपल्याला जाणवू शकतात. बट दॅट स्टार्स आर सेल्फ ल्युमिनस असणार आहेत. म्हणजेच आता जर आपण इथं असं कन्सिडर करतोय दॅट लॉंग डिस्टंट ऑब्जेक्ट आर सिमिलर टू दी पॉईंट ऑब्जेक्ट, तर त्यांच्या थ्रू आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न इथं ऑब्झर्व होऊ शकतो. या टेलिस्कोप थ्रू आपल्याला तशा पद्धतीने डिफ्रॅक्शन पॅटर्न्स प्रोड्यूस झालेला आपल्याला ऑब्झर्व होऊ शकतो. सो देअर डिफ्रॅक्शन पॅटर्न आर ॲरे डिस्क यांचं कारण आपण इथं त्यांना पॉईंट ऑब्जेक्ट कन्सिडर करतो आहे, आणि त्यामुळे त्यांचा जो डिफ्रॅक्शन पॅटर्न जो असेल तर तो ॲरे डिस्कसारखा आपल्याला ऑब्झर्व होणार आहे. कारण ते पॉईंट दॅट ऑब्जेक्ट्स आर फार अवे फ्रॉम अस. ज्यावेळेस आपण हे डिफ्रॅक्शन पॅटर्न इथं ऑब्झर्व करणार आहेत अशा लॉंग डिस्टंट ऑब्जेक्ट थ्रू, तर त्या जो काही पॅटर्न ऑब्झर्व होईल, जे ऑब्झर्वेशन आपल्याला मिळणार आहे दॅट इज डिपेंड ओनली ऑन द अँग्युलर सेपरेशन बिटवीन टू ऑब्जेक्ट ऑर टू पॉईंट्स. जे काही अँग्युलर सेपरेशन होणार आहे त्या अँग्युलर सेपरेशनवरतीच जे काही आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑब्झर्व होईल तो डिपेंड असणार आहे. दॅट डिफ्रॅक्शन द अँग्युलर सेपरेशन बिटवीन दी टू इज ऑफ दी इम्पॉर्टन्स. पण लिनियर सेपरेशन हा जास्त मॅटर करणार नाही. म्हणजे आपल्याला इथं टेलिस्कोप थ्रू आपण लॉंग डिस्टंट ऑब्जेक्ट ऑब्झर्व करू शकतो. फॉर एक्झाम्पल स्टार्स. दॅट स्टार्स आर सेल्फ ल्युमिनस पॉईंट. जर आपण आपल्याने पाहिलं तर स्टार्स हे पॉईंट ऑब्जेक्टसारखे बिहेव करताना आपल्याला ऑब्झर्व होणार आहेत, आणि त्यामुळे त्या पॉईंट ऑब्जेक्ट थ्रू डिफ्रॅक्शन पॅटर्नचा जो प्रोड्यूस होणार आहे दॅट इज दी ॲरे डिस्क. आणि ह्या डिफ्रॅक्शन पॅटर्न प्रोड्यूस होण्यासाठी त्यांचं अँग्युलर सेपरेशन मॅटर करतं, लिनियर सेपरेशन काही तिथं मॅटर करत नाही. आता हे ऑब्झर्व करत असताना आपण एक डायग्रॅमॅटिकल ऑब्झर्वेशन बघूयात. इथं आपण ए बी हा ऑब्जेक्टिव्ह घेतलेला आहे. हा ए बी ऑब्जेक्टिव्ह आहे आपला. या ए बी टेलिस्कोपचा हा ऑब्जेक्टिव्ह आहे. आता लक्षात घ्या, आपण बघतोय टेलिस्कोप. दॅट ए बी इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ टेलिस्कोप. हा ऑब्जेक्टिव्ह पॅरलल बीम, ज्या लॉंग डिस्टंट ऑब्जेक्ट जो आहे त्याकडून येणाऱ्या पॅरलल बीम ॲक्सेप्ट करतोय. दॅट ए बी रिसिविंग टू सेट्स ऑफ पॅरलल बीम्स फ्रॉम टू डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट विथ ए अँग्युलर सेपरेशन थीटा. बघा, दोन पॅरलल बीमचे सेट आपल्याला दिसत आहेत. हे शार्प लाईन असणारा एक पॅरलल बीमचा सेट आहे आणि डॉटेड लाईन असणारा एक पॅरलल बीमचा सेट आहे. हे दोन्ही पॅरलल बीमचे जे सेट असणार आहेत हे दोन डिस्टंट ऑब्जेक्टवरून येत आहेत की ज्यांच्यामध्ये अँग्युलर सेपरेशन आहे थीटा. हे दोन्ही पॅरलल बीमचे सेट हे ए बी या ऑब्जेक्टिव्हपर्यंत येत आहेत, आणि हा ऑब्जेक्टिव्ह ते लाईट बीम रिसीव करतो आहे. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, इथं अँग्युलर सेपरेशन होतं आहे थीटा, आणि रिझॉल्विंग पॉवर जर आपण इथं ऑब्झर्व केला टेलिस्कोपसाठीचा, तर दॅट रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप इज डिफाईन ॲज दी रेसिप्रोकल ऑफ दी लीस्ट अँग्युलर सेपरेशन बिटवीन दी ऑब्जेक्ट्स दॅट आर जस्ट रिझॉल्व. By this we find out the resolving power of the telescope. तर आता बघा, इथं आपण काय लक्षात घेतलं, जो डिस्टंट ऑब्जेक्ट आहे तो पॉईंट ऑब्जेक्टसारखा बिहेव करतो आहे आणि त्याच्या थ्रू आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न प्रोड्यूस होतं आहे सिमिलर टू ॲरे डिस्क.
अकॉर्डिंग टू रेलाय क्रायटेरिया, आता इथं आपल्याला जो डिफ्रॅक्शन पॅटर्न प्रोड्यूस होतो या स्क्रीनवरती प्रोड्यूस होणार आहे. दोन ज्या डिफरंट सेट्स जे आपल्याला आलेले आहेत त्याच्या थ्रू आपल्याला दोन डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार झालेले दिसतील. आय आणि आय डॅश या दोन पॉईंट्सवरती आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार झालेले दिसणार आहेत. आणि इथं जर आता आपण रेलाय क्रायटेरियन यूज केला, देन अकॉर्डिंग टू रेलाय क्रायटेरिया काय होईल, मिनिमम सेपरेशन बिटवीन द इमेजेस आय अँड आय डॅश मस्ट बी इक्वल टू रेडियस ऑफ द फर्स्ट डार्क रिंग किंवा ॲरे रिंग. जर आपण आता इथं रेलाय क्रायटेरिया यूज करतोय तर रेलाय क्रायटेरियामध्ये आपण जस्ट रिझॉल्व कंडिशन ऑब्झर्व केली आहे. जस्ट रिझॉल्वमध्ये काय आपण ऑब्झर्व केलं आहे तर इन जस्ट रिझॉल्व कंडिशन the first dark band of the one pattern is coincide with the central maximum point of the other pattern. म्हणजेच थोडक्यात इथं काय होणार आहे, आय अँड आय डॅश या दोन पॉईंट्स जे आहेत हे दोन सेंट्रल पॉईंट आहेत, सेंट्रल पॉईंट आहेत डिफ्रॅक्शन पॅटर्नचे, जे की दोन वेगवेगळ्या सेट ऑफ बीम थ्रू प्रोड्यूस झालेले आहेत. पण इथं जर आपण लक्षात घेतलं आय आणि आय डॅश या दोन्ही पॉईंट्स जे काय सेपरेशन, जे अँग्युलर सेपरेशन तिथे तुम्हाला ऑब्झर्व होईल, दॅट अँग्युलर सेपरेशन ऑर द मिनिमम अँग्युलर सेपरेशन बिटवीन the images I and I dash must be equal to the radius of the first ring array disk, जे आपल्याला इथं ऑब्झर्व होणार आहे. means the first dark ring of the diffraction pattern of the first object should be formed at the center of the diffraction pattern of the second and vice versa. म्हणजे आपण जसं आधीच्या पॉईंटमध्ये बघितलेलं आहे, जर एका ऑब्जेक्ट थ्रू प्रोड्यूस होणारी फर्स्ट डार्क रिंग ही सेकंड ऑब्जेक्ट थ्रू प्रोड्यूस होणाऱ्या सेंट्रल फ्रिंजला कोइन्साइड असणार आहे किंवा वाईस वर्सा आपण म्हणू शकतो. म्हणजेच इथं थोडक्यात आपण म्हणू शकतो द मिनिमम सेपरेशन बिटवीन दी इमेजेस ऑन दी स्क्रीन इज रेडियस ऑफ दी फर्स्ट डार्क रिंग. देन नाव या दोन पॉईंट ऑब्जेक्ट थ्रू जे काही डिफ्रॅक्शन पॅटर्न प्रोड्यूस होतं आहे, फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन जे आपण इथं ऑब्झर्व करतो आहे, टू दॅट वी यूज दी ॲरे डिस्क मेथड. इथं आपण यूज केलेलं आहे ॲरे डिस्क मेथड. जर आपण इथे यूज करतो आहे और ॲरे डिस्क थिअरी इज अप्लाइड टू फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन ऑफ ए पेअर ऑफ पॉईंट ऑब्जेक्ट. तर आपल्याला इथं पाथ डिफरन्स फाइंड आउट करता येऊ शकतो. द पाथ डिफरन्स बिटवीन द एक्स्ट्रीम रेज ॲट द फर्स्ट डार्क रिंग इज गिव्हन बाय 1.22 लॅम्बडा. काय असेल तो 1.22 लॅम्बडा असा असणार आहे. आता बघा इथं आपल्याला दोन रेज लक्षात घ्यायच्यात, बी टू आय डॅश आणि ए टू आय डॅश. ह्या रेज तुम्हाला आय डॅशपर्यंत पास झालेल्या ऑब्झर्व होणार आहेत. आणि हिअर वी हॅव द पाथ डिफरन्स बाय अप्लाइंग द ॲरे थिअरी टू द फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन. त्या पाथ डिफरन्स आपल्याला इथं ऑब्झर्व होणार आहे या रेजमध्ये, दॅट इज 1.22 लॅम्बडा. नाव द ॲक्च्युअल पाथ डिफरन्स इज बी I dash minus A I dash is equivalent to 1.22 लॅम्बडा. आपल्याला तो किती मिळणार आहे, 1.22 लॅम्बडा असं मिळेल. बट हिअर वी हॅव दी टेलिस्कोप विच हॅविंग दी ऑब्जेक्टिव्ह, दॅट ऑब्जेक्टिव्ह हॅविंग डायमीटर कॅपिटल डी. म्हणजेच आपण इथं कन्सिडर करूयात डी इज दी ॲपर्चर ऑफ दी टेलिस्कोप.
डी कॅपिटल डी इज द ॲपर्चर ऑफ द टेलिस्कोप, म्हणजेच थोडक्यात डायमीटर ऑफ ए बी. जो ए बी ऑब्जेक्टिव्ह आपण यूज केला आहे त्याचे डायमीटर आपण इथे लक्षात घेणार आहोत. सो द पाथ डिफरन्स इज बी आय डॅश मायनस ए आय डॅश इज नियरली इक्वल टू डी इंटू थिटा. अशा पद्धतीने आपल्याला इथं ऑब्झर्व होणार आहे. डी इज कॅपिटल डी इंटू थिटा, अशा दॅट इज द पाथ डिफरन्स बिटवीन दी rays, extreme rays. But here already we find that path difference bi dash minus ai dash equal to 1.22 lambda. So here we write d capital D into theta equal to 1.22 lambda. असा आपल्याला इथं फॉर्म्युला इथं फाइंड आउट करता येणार आहे. दॅट इज कॅपिटल डी इंटू थिटा. म्हणजेच इथं आपल्याला रिअरेंज केल्या टर्म तर आपल्याला फॉर्म्युला मिळेल थिटा इक्वल टू 1.22 लॅम्बडा डिवाइड बाय डी. दॅट इज दी मिनिमम अँग्युलर सेपरेशन. 1.22 लॅम्बडा डिवाइड बाय डी इज दी मिनिमम अँग्युलर सेपरेशन. तर याचा जर आपण रेसिप्रोकल घेतला देन वी गेट द रिझॉल्विंग पॉवर ऑफ दी टेलिस्कोप, आणि दॅट रिझॉल्विंग पॉवर इज r equal to 1 upon theta, but theta is 1.22 lambda divided by d. So resolving power is right as such d divided by 1.22 lambda. So resolving power of telescope is equal to d divided by 1.22 लॅम्बडा असं आपल्याला इथं ऑब्झर्व होणार आहे. बिकॉज द रिझॉल्विंग पॉवर ऑफ द टेलिस्कोप is defined as the reciprocal of the least angular separation between the objects that are just resolve. अशा पद्धतीने आपल्याला इथं रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप फाइंड आउट करता येऊ शकतो. आता बघा काही फॅक्टर्स जे की या रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोपला अफेक्ट करू शकतात. जर आपल्याला रिझॉल्विंग पॉवर इन्क्रीज करायची असेल, फर्स्ट पॉईंट आपण बघूयात. इफ वी इन्क्रीज द रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप वी यूज द ऑब्जेक्टिव्ह दॅट हॅव लार्ज साईज. म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणूयात, बाय यूजिंग द ऑब्जेक्टिव्ह we increase, or by using large objective we increase the resolving power of telescope. हे त्या नॉर्मल गिव्हन वेवलेंथलाच जर आपल्याला रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप इन्क्रीज करायचे असेल तर ऑब्जेक्टिव्ह हा आपल्याला लार्ज घ्यावा लागणार आहे. म्हणजे ॲपर्चर शुड बी लार्ज. पण आपण लार्ज लेन्सचा यूज केला, लार्ज ऑब्जेक्टिव्ह जर आपण तिथे यूज केला तर आपल्याला डिफिकल्टीज येऊ शकतात, ॲबरेशन क्रिएट होऊ शकतं, किंवा इनिशियल मोल्डिंग ऑफ लेन्सेस इथं आपल्याला ऑब्झर्व होऊ शकतात. त्यामुळे प्रॉपर ऑब्झर्वेशन न मिळता आपल्याला तिथं ॲबरेशन क्रिएट होणार आहे. ॲबरेशन काय प्रकार असू शकतो हे आपल्याला या डायग्राममध्ये लक्षात येईल. इथं आपण एक डायग्राम इथं दाखवलेली आहे, याच्यामध्ये आपल्याला ॲबरेशन कशा पद्धतीने ऑब्झर्व होतं हे बघता येईल. बघा नॉर्मली आपल्याला पॉईंट कसा येणार आहे, जे काही इमेज ज्या पॉईंटकडून लाईट येणार आहे त्याची इमेज आपल्याला एक पर्टिक्युलर अशी शार्प मिळू शकते. पण काही वेळेला काय होतं, लेन्सेसच्या डिफेक्टमुळे किंवा ते साईज जास्त असल्यामुळे प्रॉपर असा ऑब्झर्वेशन न मिळता आपल्याला डिस्कसारखे असे स्पेरिकल डिस्कसारखे आपल्याला इमेजेस तिथं स्प्रेड झाल्यासारखे ऑब्झर्व होतात. प्रॉपर इमेज, शार्प इमेज नाही भेटत. सो दॅट इज दी ॲबरेशन, स्पेरिकल ॲबरेशन. इथं आपल्याला अशा प्रकारचं स्पेरिकल ॲबरेशन प्रोड्यूस होऊ शकतं. जर आपण लार्ज लेन्सेस जर यूज केल्या तर डिफिकल्टीज इथं प्रोड्यूस होऊ शकतात. मग त्याला अल्टरनेटिव्ह आपण वे यूज करू शकतो. सो दी अल्टरनेटिव्ह इज टू यूज ए फ्रंट कोटेड कर्व्ड मिरर.
ऑब्जेक्टिव्ह म्हणून आपण काय यूज करू शकतो, जर असे लार्ज लेन्सेस यूज केल्या तर बऱ्याचशा डिफिकल्टीज येऊ शकतात, कारण आपल्याला रिझॉल्विंग पॉवर जर इन्क्रीज करायची, आपण फर्स्ट पॉईंट बघितला, टू इन्क्रीज रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप इट्स ऑब्जेक्टिव्ह शुड बी ॲज लार्ज ॲज पॉसिबल. पण जर लार्ज लेन्सेस आपण यूज केल्या तर लॉट्स ऑफ डिफिकल्टीज तिथं इंट्रोड्यूस होऊ शकतात. मग त्याचा अल्टरनेटिव्ह पाथ म्हणून आपण काय यूज करू शकतो, वी यूज ए फ्रंट कोटेड कर्व मिरर ॲज द ऑब्जेक्टिव्ह. फ्रंट कोटेड कर्व मिरर आपण ॲज ए ऑब्जेक्टिव्ह म्हणून यूज करू शकतो. जे स्पेरिकल ॲबरेशन प्रोड्यूस होऊ शकतं ते इलिमिनेट करण्यासाठी पॅराबोलिक मिररचा सुद्धा आपण यूज करू शकतो. त्याचबरोबर इथं आपण जर अजून वेगळ्या प्रकारचे जर मिरर्स यूज केले तर आपल्याला तिथं अजून काही डिफिकल्टीज येऊ शकतात. सिंगल लार्ज मिरर जर आपण यूज केला, सिंगल लार्ज मिरर थ्रूसुद्धा आपल्याला तिथं डिफिकल्टीज येऊ शकतात. त्यामुळे आपण तिथं सिंगल मिरर न यूज करता, सिंगल लार्ज मिरर न यूज करता आपण तिथं सेगमेंटेड मिरर्सचा यूज करू शकतो. आता जे काही रिसेंट टेलिस्कोप जे आहेत तर त्या रिसेंट टेलिस्कोपमध्ये आता जे वापरले जाणारे काही टेलिस्कोप्स आहेत, त्यामध्ये अशा प्रकारच्या डिफिकल्टीज मिनिमाइज करण्यासाठी सिंगल लार्ज मिरर न यूज करता सेगमेंटेड मिरर्सचा यूज केला जातो. या सेगमेंटेड मिरर्समध्ये दॅट सेगमेंटेड मिरर हॅव ए नंबर ऑफ हेक्झागोनल सेगमेंट्स टू फॉर्म ए लार्ज पॅराबोलिक मिरर. पॅराबॉलिक मिरर आपण जो यूज करतो आहे टू मिनिमाइज दी स्पेरिकल ॲबरेशन, तर तो पॅराबॉलिक मिरर हा सिंगल लार्ज मिरर आपण नाही यूज करत. सिंगल लार्ज मिरर जर वापरला तर तिथं आपल्याला अजून डिफिकल्टीज येत राहतात आणि त्यासाठी आपण सेगमेंटेड मिरर्स यूज करू शकतो. त्या सेगमेंटेड मिरर हॅव नंबर ऑफ हेक्झागोनल सेगमेंट टू फॉर्म ए लार्ज पॅराबॉलिक मिरर. अशा पद्धतीने आपण काही पॉईंट्स ज्याच्या थ्रू आपल्याला या रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोपवरती इफेक्ट झालेला ऑब्झर्व होऊ शकतो किंवा त्यावरती होणारा इफेक्ट आपण मिनिमाइज करू शकतो. हे काही पॉईंट्स आपण इथं ऑब्झर्व केलेले आहेत. इथपर्यंत आपण 2 ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट बघितलेले आहेत. फर्स्ट इज मायक्रोस्कोप अँड नाव वी ऑब्झर्व दी टेलिस्कोप. थर्ड इन्स्ट्रुमेंट आपण बघणार आहोत रेडिओ टेलिस्कोप. पुढचा आहे आपला रेडिओ टेलिस्कोप. तर रेडिओ टेलिस्कोप ऑब्झर्व करत असताना आपल्याला रेडिओ वेव्ज माहिती असायला हव्यात. रेडिओ वेव्ह जे आहे असतात ते रेडिओ वेव्ज हॅविंग लार्ज वेवलेंथ. द वेवलेंथ ऑफ रेडिओ वेव्ज आर इन मीटर्स. काही सर्टन मीटर्स किंवा पर्टिक्युलर किलोमीटर्समध्ये आपल्याला रेडिओ वेव्हची वेवलेंथ ऑब्झर्व होऊ शकते आणि त्यामुळे आपल्याला इथं लार्ज अँटेनाज किंवा लार्ज टेलिस्कोपचा यूज करावा लागत असतो. आपल्याकडे याच्या आधी आपण इक्वेशन आपण फाइंड आउट केलं, दॅट इज दी रिझॉल्विंग पॉवर ऑफ द टेलिस्कोप. रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप काय आपण फाइंड आउट केलं, R = 1/θ = कॅपिटल D डिवाइड बाय 1. हा बघा, R = 1/θ = D डिवाइड बाय 1.22 लॅम्बडा. हा आपण इथं रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप ऑब्झर्व केलेला आहे. म्हणजेच इथं आपल्याला लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑब्झर्व होते. जर आपल्याला सेम टेलिस्कोप एवढं जर रिझॉल्विंग पॉवर या रेडिओ टेलिस्कोपचा हवा असेल तर तिथं आपल्याला खूप लार्ज डायमीटर असणारा टेलिस्कोप तिथं तयार करावा लागणार आहे किंवा इफ वी वॉन्ट टू हॅव सेम लिमिट ऑफ रिझॉल्युशन ॲज दॅट ऑफ द ऑप्टिकल टेलिस्कोप. जो ऑप्टिकल टेलिस्कोप आहे त्याच्या एवढंच लिमिट ऑफ रिझॉल्युशन तुम्हाला हवं असेल तर इथं आपला रेडिओ टेलिस्कोप जो आपण यूज घेणार आहोत, देन हिअर द डायमीटर ऑफ द रेडिओ टेलिस्कोप शूड बी व्हेरी लार्ज. त्या रेडिओ टेलिस्कोपची डायमीटर ही खूप लार्ज असायला हवी. लार्ज जवळपास काही किलोमीटर्समध्ये आपल्याला ते डायमीटर
गरजेची असेल. जर ऑप्टिकल टेलिस्कोपच्या इक्वल लिमिट ऑफ रिझोल्यूशन आपल्याला रेडिओ टेलिस्कोपचं हवं असेल तर. म्हणजेच इथं काय होईल, जर आपण खूप लार्ज रेडियसचा जर टेलिस्कोप इथं तयार केला, सिंगल डिस्क आपण इथं एवढ्या किलोमीटरवरची आपण प्रोड्यूस करू शकत नाही. काही लिमिटेशन्स आपल्याला इथं येणार आहेत. सच ए सिंगल डिस्क ऑफ सच लार्ज डायमीटर इज इम्प्रॅक्टिकेबल. ही काय असणार आहे, इम्प्रॅक्टिकेबल असणार आहे. ॲक्च्युली ती आपण तेवढे लार्ज रेडियसची डिस्क जी आहे, एक सिंगल डिस्क आपण प्रोड्यूस करू शकत नाही. मग आपण काय करतो इथं, तर आपण अशा प्रकारच्या अँटेनाचे ॲरे तयार करतो. याच्यामध्ये जर आपल्याला अशा खूप लार्ज डायमीटरची डिस्क हवी असेल किंवा आपल्याला इथं सेम लिमिट ऑफ रिझोल्यूशन हवं असेल ॲज कम्पेअर टू ऑप्टिकल टेलिस्कोप, तर आपण इथं काय करणार, तर ॲरे ऑफ अँटेनाज आपण इथं यूज करणार. इन दॅट केस वी यूज द ॲरे ऑफ अँटेना स्प्रेड ओव्हर सेव्हरल किलोमीटर्स. काय करतो आपण, तर इथं अँटेनाज, लार्ज अँटेनाज आपण सेव्हरल किलोमीटरवरती स्प्रेड करून आपण ते पर्टिक्युलर सिच्युएशन, पर्टिक्युलर अँगल कंडिशनमध्ये ते आपण फिक्स करतो आणि ते टोटली एकत्रित काम करून आपल्याला तशा पद्धतीने रेडिओ टेलिस्कोप आपल्याला इथं ऑब्झर्व होणार आहे. आपण अशा प्रकारच्या टेलिस्कोप आपण पुण्याजवळचा नारायणगाव म्हणून आहे, तिथं आपण ऑब्झर्व करू शकतो. जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप GMRT असा आपण तिथं ऑब्झर्व करू शकतो. कुठं आहे, नियर पुणे, नारायणगाव नियर पुणे, महाराष्ट्रामध्ये आपण तिथे ऑब्झर्व करू शकतो. अशा प्रकारचे इथं तुम्हाला काही त्याचे फोटोग्राफ्स दाखवलेले आहेत. दॅट फोटोग्राफ्स ऑफ दी जायंट मीटर वेव्ह रेडिओस्कोप विच इज सिच्युएटेड or located at नारायणगाव नियर पुणे. महाराष्ट्रामध्ये हे ॲरे ऑफ अँटेनाज आपण ऑब्झर्व करतोय नारायणगावमध्ये, नारायणगाव नियर पुणे या लोकेशनला आपण अशा प्रकारचा जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप ऑब्झर्व करू शकतो. दॅट इज द ॲरे ऑफ दी अँटेनाज that array consists nearly 30 dishes. हे जे तुम्ही ऑब्झर्व करताय फोटोग्राफमध्ये, त्या जवळपास 30 डिश तुम्हाला ऑब्झर्व होतात. प्रत्येक डिशची डायमीटर ही 45 मीटरपर्यंत आहे. ईच डिश कन्सिस्ट 45 मीटर डायमीटर आणि ह्या सगळ्या डिश ह्या जवळपास 25 किलोमीटरवरती स्प्रेड आहेत त्या एरियामध्ये. हा जो जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप आपण इथं ऑब्झर्व करतो, याची हायेस्ट अँग्युलर रिझोल्यूशन अचिवेबल रेंज आहे जवळपास फ्रॉम अबाउट 60 अर्कसेक ॲट दी लोएस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ 50 मेगाहर्ज टू अबाउट 2 अर्कसेक ॲट 1.4 GHz हे हायेस्ट अँग्युलर रिझोल्यूशन अचिवमेंट रेंज तुम्हाला इथं ऑब्झर्व होणार या जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोपची GMRT. इथं आपण हे 3 पॉईंट लक्षात घेतलेले आहेत, मायक्रोस्कोप, टेलिस्कोप आणि रेडिओ टेलिस्कोप.